पण पहिल्या 2 तासामध्ये जी लढाई बरोबरीच सुरू होती, जसं हरियाणामध्ये झालं, ती अचानक पुढल्या 2 तासामध्ये ज्या पद्धतीने निकाल लागले हे संशयास्पद आहे. लोकशाहीमध्ये असं होत नाही. निकाल आधीच ठरलेला होता, फक्त मतदान करून घेतलं. निकाल आधीच ठरवला होता, फक्त मतदान होऊ दिलं. तरीही या सगळ्याला जर जबाबदार कोणी असेल या महाराष्ट्रातल्या घडामोडींना, ते सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड. देशाचं सुप्रीम कोर्ट ज्यांनी वेळेत निर्णय द्यायला हवा होता, आमदार अपात्रतेच्या संदर्भात, मग तुम्ही कशा करता बसलेलात? 2.5-3 वर्ष तुम्ही निर्णय देत नसाल तर तुम्ही खुर्च्या कशा करता उभवताय? सरकारवरती का ओझं म्हणून तुम्ही जनतेच्या पैशाचं तुम्ही चुराडा करताय? धनंजय चंद्रचूड, माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ते उत्तम प्रोफेसर किंवा लेक्चरर म्हणून बाहेर भाषणे द्यायला चांगले आहेत, पण सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकले नाहीत. याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं. आज जे तुम्हाला चित्र दिसतंय तुम्हाला चित्र नक्कीच दिसलं नसतं. आणि त्यांनी निर्णय न दिल्यामुळे पक्षांतरासाठीच्या खिडकी आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेलेले आहेत. आता सुद्धा कोणी कुठे कशाही उड्या मारू शकेल, विकत घेऊ शकेल, कारण कायद्याची 10व्या शेड्यूलची भीतीच राहिलेली नाही. आणि न्यायमूर्तींनीच ती भीती घालवली की तुम्ही खुशाल पक्षांतर करा, आम्ही इथे बसलेलो आहोत. या सगळ्या घटनेला आणि दुर्घटनेला जस्टिस चंद्रचूड हे जबाबदार आहेत आणि इतिहासात त्यांचं नाव काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल हे मी सांगतो. आता प्रश्न राहिला मुख्यमंत्री कोण होणार? मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरात लॉबी ठरवेल. महाराष्ट्रात त्यांनी शपथ घेण्यापेक्षा खरं म्हणजे गुजरातला त्यांनी शपथविधी सोहळा घेतला तर त्यांच्या लोकांना आनंद होईल. गुजरातला जो मोठा एक जो आहे काय मोदींच्या नावानं स्टेडियम, तिथे जास्त लोक बसतात, तर त्या तिथे त्यांनी शपथविधी सोहळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या सरकारचा घेणं हे अधिक संयुक्तिक ठरेल. शिवतीर्थावर घेतला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ठरेल. वानखेडेवरती घेतला तर समोरच्या 106 हुतात्म्यांचा अपमान ठरेल. त्याच्यामुळे त्यांनी गुजरातची निवड करावी शपथ घेण्यासाठी. हे सरकार गुजरात लॉबीला हवं होतं म्हणून आणण्यात आलेलं आहे आणि लादण्यात आलेलं आहे. अजून काय आहे आपल्याकडे? राऊत साहेब, तुम्ही म्हणालात की या सगळ्या निकालाला सर्वस्वी